तर निदा खानला आश्रय देणारा जो एमआयएम नगरसेवक आहे मतीन पटेल त्याला आता आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता पोलिसांचा तपास देखील सुरू आहे। मतीन पटेलच्या विरोधात कलम 249 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण आता ही सध्याची दृश्य पाहतो आहोत। निदा खान हिला कोर्टात नेतानाची ही दृश्य आहेत। तिला कोर्टात हजर केलं जात आहे त्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत। सध्या निदा खानला कोर्टात थोड्याच वेळात हजर केलं जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधनं निदा खान हिला अटक करण्यात आलेली होती। नाशिक पोलिसांनी धडक कारवाई करत निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधनं अटक केलेली होती आणि आता तिला थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार आहे। नाशिक बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतल्या धर्मांतर आणि शोषण प्रकरणामध्ये निदा खान आरोपी आहे। महेश महाले आपले नाशिकचे प्रतिनिधी अधिक माहिती आपल्याला देत आहेत। महेश, काय अपडेट आहे सध्या? अगदी खरं, निदा खान कालीला छत्रपती संभाजीनगर मधून अटक केल्यानंतर आता तिला नाशिक रोड पोलीस ठाण्यातून नाशिक रोड सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। खरं तर टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी ही निदा खान आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ती फरार होती। तब्बल 42 दिवस पोलिसांना गुंगारा तिने दिलेला होता आणि आता तिला काल पकडण्यामध्ये नाशिक पोलिसांना यश आलेलं आहे आणि आता तिला थोड्याच वेळात नाशिक रोड न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। त्यामुळे तिला पोलीस कोठडी मिळते का न्यायालयीन कोठडी याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ठीक आहे महेश, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहणार आहोत। दृश्य दाखवूया आपण प्रेक्षकांना। निदा खानला कोर्टात हजर करतानाची ही दृश्य आहेत आणि त्याच अनुषंगानं आपण बघतो आहोत तिला अटक करण्यात आल्यानंतर कोर्टात आता हजर करण्यात आलेला आहे। कोर्टात आता नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। पोलिसांकडनं किती दिवसांची कोठडी मागितली जाणार याकडे आता लक्ष असेल, कारण अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळलेला होता। त्यानंतर आता निदा खान गेले कित्येक दिवस ही फरार होती, सापडत नव्हती आणि आता अखेर छत्रपती संभाजीनगरमधनं निदा खानला नाशिक पोलिसांनी धडक कारवाई करत अटक केलेली होती आणि आता तिला कोर्टात हजर केलं जात आहे। निदा खानला पोलीस कोठडी मिळणार का न्यायालयीन कोठडी मिळणार हे आता सुनावणीनंतर आपल्याला कळेलच आणि आपले प्रतिनिधी महेश महाले या संदर्भातली अपडेट आपल्याला देतच राहतील। मात्र सध्याची जी ही अपडेट मिळते त्यानुसार नाशिक कोर्टामध्ये निदा खान हिला हजर करण्यात आलेला आहे। निदा खानला घेऊन पोलीस कोर्टाच्या दिशेनं रवाना देखील आता झाल्याचं समजतं आहे आणि तिला थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाईल। महेश महाले आपले प्रतिनिधी या संदर्भातली माहिती आपल्याला देत आहेत। महेश, नाशिक पोलिसांनी धडक कारवाई करत निदा खानला संभाजीनगरमधनं अटक केलेली होती। आता तिला थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाईलच, पण ही जी कारवाई झाली या कारवाईच्या दरम्यानची नेमकी काय प्रोसेस होती, सविस्तर याबद्दल काय सांगता येईल महेश? अजिंक्य, आपण जर बघितलं असेल तर टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील निदा खान ही आरोपी होती आणि तब्बल 42 दिवसांपासून ती फरार होती। तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील केलेला होता, मात्र नाशिक रोड न्यायालयाने तो फेटाळलेला होता आणि ती उच्च न्यायालयात धाव घेण्यासाठी खरं तर धडपड करत होती। आणि त्यानंतर जर बघितलं असेल तर काल नाशिक पोलिसांसह छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छत्रपती संभाजीनगर मधील नरेगाव इथून निदा खान हिला ताब्यात घेतलेला आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्यात तिला आणण्यात आलेले होते, त्या कोठडीमध्ये तिला ठेवण्यात आलेलं होतं आणि यानंतर आता तिला नाशिक रोड सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। आता इन कॅमेरा खरं तर ही सुनावणी सुरू आहे। आतापर्यंत टीसीएसच्या जेवढ्या पण सुनावण्या झाल्या त्या खरं तर इन कॅमेरा झालेल्या आहे, कारण हे प्रकरण अत्यंत गंभीर आणि संवेदनशील आहे। पीडित महिलांची ओळख होणे यासाठी ही सुरुवातीपासूनची जी सुनावणी आहे ती इन कॅमेरा ठेवण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत जर बघितलं असेल तर निदा खान हिचा अटकपूर्व जामिनावरच्या वेळी देखील 2 वेळेस सुनावणी पार पडली। यामध्ये निदा खानचा यामध्ये रोल कसा होता तर पीडित महिलांना धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्या आणि दुसरीकडे संशयितांना मदत केल्याचे गंभीर आरोप जे आहे ते तिच्यावर करण्यात आलेले होते। सरकारी पक्षाकडनं निदा खान हिचा कनेक्शन कसा आहे ते देखील सांगण्यात आलेलं होतं। मालेगावसह मलेशिया कनेक्शन देखील या सुनावणी दरम्यान मांडण्यात आलेलं होतं आणि आता तिला नाशिक रोड न्यायालयामध्ये हजर करण्यात आल्यानंतर या सगळ्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या खरं तर न्यायालयामध्ये सांगण्यात येतील आणि निदा खान हिचा यामध्ये रोल कसा होता, ती कशा पद्धतीने पीडितांवर दबाव टाकायची
धर्मांतर करण्यासाठी कशा पद्धतीचा तिने दबाव आणलेला होता, अशा सगळ्या प्रकारचा जो युक्तिवाद आहे हा खरं तर कोर्टामध्ये केला जाईल. सरकारी पक्षाकडनं देखील यावेळी जो युक्तिवाद आहे तो केला जाणार आहे. आणि एकूणच जर बघितलं तर या TCS प्रकरणातले धागेदोरे हे कुठपर्यंत लिंक आहे, याचा परदेशी कनेक्शन आहे का, कुठून टेरर फंडिंग होतंय का, या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती न्यायालयात जाईल. आणि निदा खान हिची पोलीस कोठडी जी आहे ती यंत्रणांकडनं मागण्यात येईल. सुरुवातीला खर तर 10 दिवसांची पोलीस कोठडी ही सरकारी पक्षाकडनं मागण्यात येईल. त्याच्यानंतर न्यायालय आज निदा खानला किती दिवसांची पोलीस कोठडी देते हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नाशिक पोलिसांनी ही जी कारवाई केली, 42 दिवसांपासून निदा खान ही पोलिसांना गुंगार जरी देत असली तरी तिच्या मागावर 4 पथक होते. यामधले प्रत्यक्ष 3 पथक जे होते ते प्रत्यक्ष फील्डवर निदा खान हिचा शोध घेत होते. यामध्ये निदा खानचा जो प्रवास आहे तो भिवंडी, मुंब्रा आणि छत्रपती संभाजीनगर असं झालेला आहे. तर एक चौथं जे पथक होतं ते तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जर आपण बघितलं तर पोलिसांना मदत करत होतं, तिचा लोकेशन ट्रेस करत होते. अशा सगळ्या महत्वाची कामगिरी खर तर नाशिक पोलिसांनी केलेली आहे. आणि विशेषतः यामध्ये जिला निदा खान यांनी आश्रय दिला असे MIMचे नगरसेवक छत्रपती संभाजीनगरचे मतीन पटेल यांच्यावर देखील या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि त्यांची देखील चौकशी पोलिसांकडनं सुरू आहे. त्याच्यामुळे त्यांच्या देखील चौकशीत काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बिलकुल महेश. आणि आता निदा खानला कोर्टात आणलं गेलेलं आहे का, काय अपडेट मिळते त्या संदर्भातली? नाशिक रोड सत्र न्यायालयामध्ये निदा खान हिला हजर करण्यात आलेला आहे. इन कॅमेरा सुनावणीला सुरुवात देखील सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे आता ही जरी सुनावणी इन कॅमेरा पार पडत असली तरी निदा खान हिच्या संदर्भातल्या महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या खरं तर न्यायालयामध्ये मांडल्या जातील. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं बघितलं तर निदा खान हिचा मोबाईल आणि या मोबाईल मधले असलेले डिजिटल पुरावे हे देखील न्यायालयामध्ये सादर केले जातील. आणि याचा युक्तिवाद हा सरकारी पक्षांकडनं केला जाईल. तसेच निदा खान हिचे वकील देखील तिच्या बाजूने साक्ष देतील, तिची बाजू मांडतील. त्याच्यामुळे या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या महत्वाच्या ठरणार आहे. आणि नेमकी काय काय बाजू मांडली जाते याकडे देखील लक्ष असणार आहे. मात्र सध्या तरी ही सुनावणी इन कॅमेरा पार पडत असल्याने आतल्या गोष्टी जरी माहीत पडत नसेल तरी मात्र निदा खान हिला आज पोलीस कोठडी मिळणार आहे. मात्र ती किती दिवसांची मिळते हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. ठीक आहे महेश, आपण अपडेट घ्या सुनावणीच्या आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा याच मुद्द्यावर तुमच्याशी बोलून त्याबद्दलच्या अपडेट्स प्रेक्षकांना दाखवूया. तुर्तास आपण जी माहिती दिली त्याबद्दल आपले आभार. हजर केलं गेलेलं आहे निदा खानला कोर्टामध्ये. आता आमचे प्रतिनिधी महेश महाले आता सुनावणीच्या ठिकाणी जात आहेत आणि काय नेमकं सुनावणीमध्ये घडतंय याच्या देखील अपडेट्स प्रेक्षकांपर्यंत ते निश्चितपर्यंत पोहोचवणार आहेत. आपण पाहतोय गेल्या काही काळापासून निदा खानला अटक केल्यानंतर नाशिकला आणलं गेलेलं होतं आणि तिला पोलीस स्टेशनमध्ये लॉकअपमध्ये ठेवलं गेलेलं होतं आणि आता कोर्टात काही वेळापूर्वी निदा खानला हजर करण्यात आलेला आहे. त्या संदर्भातली सुनावणी सध्या सुरू आहे. पोलीस कोठडीची मागणी निश्चितपणे केली जाईल. निदा खानला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी दिली जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. आताची जी अपडेट आहे त्यानुसार निदा खानला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.